खालूनच पायऱ्या सुरू झाल्यात. पायऱ्या बाबा काहीतरी दाखवतात ते इको पॉइंट. महादेव गुरुला भेट देऊन आपण इथे मार्ग तयार करण्याचा प्लॅनिंग असू शकतो. आणि 2025चा पहिला दिवस आणि सूर्यदेवाने दर्शन दिलेले आपल्याला. 2025 उजडलेला आहे. उद्घाटन झाले आपले सातारा ट्रिपनी. गणपती बाप्पा सातारा ट्रिप टू व्हीलर माझ्या इथे मोरया. बोगद्यामध्ये आलो आपण, कात्रज घाटाच्या बोगद्यात. नाश्त्यासाठी थांबले आपण. मल्हार फूड कॉर्नर दीपक शेट घेऊन थांबलेले. मस्त नाश्ता चालू आहे आपला. नाश्ता करून आता आपण जाणार आहोत डायरेक्ट सदाशिवगडावर. नवीनच झाले, चांगलं आहे. थोडी ओके, एक चार्ट लावलेला आहे. तर बघूया कशी होती ट्रिप. साताऱ्यातली तिसरा दौरा आहे. बरेच वेळ झाले ट्रॅफिक मध्ये आणि त्याचं कारण असं आहे की ट्रेलर पलटी झालेला आहे. त्यांनी दोनच बिस्लेरीचा बॉक्स आहे अख्खा. मग काय बिस्लेरी आपले बॉक्स झाला असता. आता पुन्हा आपण डायरेक्ट कराड मध्ये आपण आलेलो आहे. कराड सिटी मध्ये एंटर केले आपण. आता सदाशिवगडावरच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. आज 5 जण आहे आपण. भूषण, राहुल आणि दीपक थांबलाय. एक अर्धा तासाची चढाई आहे. पाहू किती वेळ लागतोय. दत्त मंदिर लागतं एक. इथूनच पायऱ्यावरती जातात. क्षणभर विश्रांती घेतलेली आहे. एवढा गड बाकी अजून आणि गडावर वृक्षारोपणही झालेले आहे. पाहून छान वाटले. गडावर जागोजागी असे संदेश लिहिले आहे. झाडे वाढवा, चैतन्य फुलवा. आणि सगळीकडे वृक्षारोपण केले इथे. जेवढी जेजुरी गडाची म्हणजेच गडेपठार त्याची उंची आहे तेवढी या गडाची उंची. 60% आलोय आपण, 40% जायचं आपल्यावर. आणि वारा सुख म्हणजे एकदम गार सुटले वारं. त्यामुळे थकवा काही येत नाही जास्त.
बाबा काहीतरी दाखवत ते इको पॉइंट. अच्छा हा इको पॉइंट आहे इथे ते बोलतात. तर बघू आता काय विषय नक्की. ओके. जय हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. बोलो सिया रामचंद्र की जय. जय जय पूर्ण इको पॉइंट आहे. माहित नव्हतं पण या गडाचे रहिवासी बाबा त्यांनी ही गोष्ट दाखवली आपल्याला. ओंकार नेहमी सारखा पुढे जाऊन थांबलेला आहे. जशी घोषणा झाली तसा तो जागच्या की थांबला. माहित नाही नक्की काय. पुढे पुढे जाण्यामुळे तो असे पॉइंट मिस करतो. नाही चांगलं लावलंच त्यांना भेटा. पुढे आता वरती असतील का खाली आहे का. हा हा अजून एक गर्जना करतात ते. जाते जाते लांब पण बरोबर आहे. येतो ना परत बॅक येतो थोडासा. आणि पूर्ण कराड चालू काय हे कराड आहे आपलं. आणि जाता आता 1 ते 2 बाटल्या सोबत या झाडांसाठी घेऊन या. प्रत्येक गडावर प्रत्येक माणसाच्या हाताने थोडं जरी कार्य घडलं तरी गड सुरक्षित राहतील. रेल्वे इंजिन चाललंय इथून. तर इथून रोड पण जातोय आणि छकडीची फाटी पण येते. कराडच्या स्टेशनच्या बाजूलाच आहे. स्वीट आहे. आल्या आल्या भगव्याचं दर्शन घडलं आपल्याला. एक लेफ्ट साईडला वळून आपण विहीर पाहूया. गडावर 2 विहिरी आहे आणि या विहिरींच्या मदतीनेच पाईपलाईन खाली नेऊन झाडांना पाणी घालण्याचं काम चालू केलंय. आणि एक शिवलिंग आहे. चौकने होतं डाबऱ्यामध्ये ते सापडलं. मग तिथे ते स्थापन केलं आणि आता हे काठोकाठ भरले जाते. पावसाळ्यात पाणी आहे आमचं पाणी. आणि सगळ्या झाडाला कसं माहिती कलर असा असला तर पाणी उत्तम आहे. नाही ना ते असतंच. एका जागी थांबणार बांधल्यावर तेवढं होणारच. विहिरीचं नाव आहे चिंचवीर म्हणून, कारण की बाजूला चिंचेचं झाड आहे मोठं. आणि ही शिवलिंग पहिली इथे आतमध्ये होती आणि याचा आकार बारीक होता. नंतर याचा आकार वाढवून मोठा केलाय, कारण पावसाळ्यात जास्त पाणी साठवा व्हावा त्यासाठी. एक छोटासा तलाव आहे.
पावसाळा झाला की एक दिवाळीपर्यंत ते पाणी राहतं. हे जुन्या काही वास्तूंचे अवशेष आहे. इकडे पण दिसते सर्व पडझड झाली वास्तूंची. मंदिर येते जागर किल्ले सदाशिवगड. ओम सांब सदाशिव शंभो शंकरा तुझे चरण माझे आश्रया आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि यांनी गडावर सुधारणा केलेली आहे. आश्रय म्हणून दिलेले अन्नछत्र. तर सुंदर सारखं सुंदर या नावाप्रमाणे पॉइंट दाखवते आपल्याला. कृष्णा नदी येते समोर. थोडासा लांब सरळ बघा. ओके हा दिसतोय ती कोय नाही. आणि ह्या इकडे बघा, इकडे कृष्ण आहे बघा. इकडे पाणी समोर माझ्या पोटाच्या समोर नंतर ओके दिसते. कृष्णा नदी आहे ती इकडून आली कृष्णा नदी. आणि एक कराडच्या पलीकडनं आलाय कोयना नदी आली. आणि हा जो समोर दिसतो का पाण्याचा डब तिथं हा म्हणजे समाधी संगम ते मंदिर दिसते. तिथून सगळं पुढे आहे. ते ब्रिज दिसला का तुम्हाला? कृष्णाचा ब्रिज दिसला का? त्या ब्रिजवर तुम्ही आलाय. हा बरोबर. हा तिथून असं सरळ या. झाडी दिसली का? असं 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 या वगैरे. इथं पाणी दिसलं थोडं. इथनं या. इथं आला कोपऱ्यावर. इथनं असं टर्न घेतले नदीनं. हा ते जरा वस्ती वगैरे दिसते का? असं टर्न घेत गेले का पुढे वेडीवाकडे दिसते का? आणि ते हे तिकडे मिळाले. हा समोर आपल्या धुक्यामध्ये थोडा थोडा आकाशीचा डोंगर दिसतोय. मलकापूर आकाशी डोंगर आहे मलकापूर. तर हा तुम्ही हिमालय समजा. आणि जरा लक्ष द्या. असा इंडियाचा मॅप तयार झाला का नदीच्या अखेरामध्ये. आणि ज्यावेळेस श्रावण महिन्यात नदी तुडून भरलेली असते आउटलाईन दिसते तुम्हाला. बरोबर सर्च केलं की नाही? नाही तरी पण भरले कुठे संपूर्ण नदी आहे ना. तरी पण थोडं थोडं असं कंप्लीट असं तिकडे दिसतोय. तिथूनच अनुभव कळतं लगेच आपल्याला असं. आणि ऑटोमॅटिक इकडे सगळं अरुणाचल प्रदेश टाईप. आणि बरोबर आपण त्या तिकडे राहिलाय. इंडियाचा मॅप तयार झालेला आहे भारताचा. मुंबई वगैरे तिथं आलं. फक्त इकडंच जमीन आहे. म्हणजे इंडियाचा मॅप आपण फोटो काढा सेम तसं निघतं. चिंगी स्वीटी. आणि याचं नाव काय? एक तर चिंगा चिंगी. आणि हा सुंदर आहे. त्यांच्यात गाय आहे ते. आणि बाकीचे आहे पाळे. प्रवेश केल्यावर इथे एक नंदी आहे. समोर एक नंदी आहे. पुरातन मंदिर आहे. पूर्ण जुनं जागृत देवस्थान आहे. सदाशिव महादेव मंदिर असं या मंदिराचं नाव. महाशिवरात्रीचा उत्सवही इथे जोरदार भरला जातो. आणि नेहमीसारखीच मंदिरामध्ये थंड वातावरण आहे. थंड हवा आहे. आणि दर्शन घेऊ शकता तुम्ही. शेजारीच बजरंगबलीचं मंदिर आहे. बजरंगबली की जय. जय श्रीराम. जय हनुमान. शेजारीच अजून एक विहीर आहे गडावरची. ही दुसरी विहीर. आणि ही पाणी पिण्याची जागा आहे अजून एक. पण त्याचा वापर कशासाठी केलाय बघा. कचऱ्याच्यात टाकायचं त्याच्यात टाकायचं. सफरचंद. पण येत बोराचीच कोणती प्रजाती आहे. आणि आता चाललोय आपण ते भगवताच्याकडे. 40 फूट तरी उंच भगवा असेल. जसं आपण भातरासावर लावलं आहे त्या टाईपच आहे. कारण की खाली जी माणसं उभी राहिल्यात त्यावरून आपण अंदाज लावू शकतो. 10, 20, 30, 35 फूट तरी आहे उंच. आणि आता झालेला आहे कार्यक्रमात सगळी चप्पल तुटली आपली.
इकडे महादरवाजा आहे म्हणून इकडे बुरुज आहे आणि त्यावर हा झेंडा आहे भगवा ध्वज. आता वाजलेत गरळ्यात 1, पण ऊन मात्र लागत नाहीये बिलकुल. पोचलोय अगदी जवळ महादरवाजाच्या आणि इथे शेजारीच टाक्या आहे. टाक्या म्हटलं की इथून दगड काढला आणि बुरुज बांधला किंवा तटबंदी बांधली. याचा वापर महादरवाजाच्या कामासाठी झालेला असावा. बुरुजाला भेट देऊन आपण इथे मार्ग तयार करण्याचा प्लॅनिंग असू शकतो पूर्वी, पण अर्धवट काम सुटलेलं आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5च पायऱ्या इथे तयार करण्यात आलेले आहे. आणि इकडे ही टाकी आहे 2. आपण त्या दिशेने चालत आलोय. आता एक डावी बाजू आपली फिरून झालेली आहे. आता उजवी बाजू फिरायची राहिलेली. पोचले गडाच्या पूर्व बुरुजावर आणि इथे असे आकार तयार केलेले शिवलिंग टाईप. या भगव्याकडे होत्या आपण इकडे. गडावर पूर्ण माळरान आहे, एक सपाट पठार आहे आणि आता वारा एकदम थंड चालू आहे, गारवा चालू आहे. त्यामुळे ऊन लागत नाही. सूर्य डोक्यावरच आहे. मार्ग आहे. ओके. नवनाथ वगैरे अशी फिरत जात होते. त्याच्या पुढे मच्छिंद्रगड आहे, तिथे गाडी पण जाते. गडाबद्दल थोडीशी माहिती दिली आणि खूप मस्त लिहिलंय. स्वराज्याचा रखवालदार किल्ले सदाशिवगड आणि सुंदर असा लेख लिहिला आहे. आपण वाचून घ्या. आणि हे चाफ्याचं झाड आहे, खूप जुनं आहे. 50 वर्षापूर्वीच असू शकतं. का ग राहुल झालं फिरू गडून. काय वाटतंय तुम्हाला या गडाबद्दल? बाबाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? पूर्ण गडाचं दर्शन घेऊन आता आपण गड उतरवत आहोत. आणि वाटेत ते झाडे चिणीमिणी बोर पिकले, ते येतात आता पर्यटकांनी काढलीत. पिकलेली बोर आहे ती वरती 4-5 खाल्ली मी, अजून दिसतात का पाहू. काही बोरं काढण्यात यश आले आपल्याला. चिणीमिणी बोरही आपल्या इकडे मोठ्याली असतात, आपल्या इकडे ही बोरं फार कमी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.